नमस्कार, मी पूजा आरी डिझाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे। तर आजच्या व्हिडिओपासून आपण खूप सुंदर असे जरदोशीची फुलं बघणार आहेत। तर ते तुम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे बघायला मिळतील। तर प्रत्येक फुलाचा एक सेपरेट व्हिडिओ असेल। सेपरेट व्हिडिओ याच्यासाठी की जेणेकरून तुम्हाला त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण काय करतोय तर ते डिटेलिंग मध्ये कळावं। नाहीतर मी एक साथ पण सर्व काढू शकले असती, पण तो एकदम फास्ट करून दाखवण्यापेक्षा जर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं वेगळं जर दाखवलं तर ते तुम्हाला समजायला पण सोपं जाईल आणि करायला पण सोपं जाईल। आणि जर हा पहिला व्हिडिओ बघून जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला एक साथच सगळी फुलं बघायची आहेत तर तसं कमेंट करा। मी सगळे व्हिडिओ परत एक साथ जॉईन करून पण तुम्हाला ते दाखवून देईल। आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की प्रत्येक व्हिडिओ हा वेगवेगळा असावा आणि प्रत्येक वेगवेगळ्या फुलाचा व्हिडिओ वेगवेगळा तुम्हाला पाहिजे असेल तर तसंही कमेंट करा, म्हणजे मला समजेल की तुम्हाला एक साथ बघायला आवडते का वेगवेगळं आवडते। कारण जर तुम्हाला खरंच याच्यामध्ये काय चांगलं जर शिकायचं असेल तर वेळ द्या, तुमच्या कामाचा वेळ आहे हा, तुम्हाला फायदाच पडेल याचा की तुम्ही जर वेगवेगळे जर व्हिडिओ बघत असतील तर। कारण एक साथ बघायचं म्हटलं की काही बारीक सारीक गोष्टी असतात तर ते त्यावेळेस ते लक्षात येत नाही, पण ज्यावेळेस आपण ते काम करायला घेतो ना तर त्यावेळेस त्याची अडचण येते। मग त्याच्याऐवजी जर तुम्ही थोडंसं वेगवेगळ्या व्हिडिओचं जर तुम्ही म्हणजे प्रत्येक फुलाचा जर वेगवेगळा जर व्हिडिओ घेतला तर तुम्हाला ते बघायला सोपं पडेल, करायला सोपं पडेल। कारण ही जी फुलं आहेत जे आता आपण बनवणार आहेत तर ही फुलं किंवा हे जे काही शेप असतील वेगवेगळ्या, म्हणजे आपण जसं मँगो शेप बोलतो, जसं कोयरी मराठीत आपण बोलतो तसे शेप म्हणा, पाकळ्यांचं असेल, फुलाचं असेल, एखादं फुल असं असेल की ते आपण उभ्यामध्ये भरतो तर ते आडव्यामध्ये कसं आहे, तर हे प्रत्येक याचं वेगवेगळं असतं। तर ते एका व्हिडिओमध्ये जर टाकलं तर ते पूर्ण डिटेल नाही देता येणार, मी काय फास्ट फॉरवर्डिंग मध्ये तुम्हाला दाखवेल। तर जसं जर तुम्हाला पाहिजे असेल लवकर तर तसंही कमेंट करा, आणि जर प्रत्येक फुलाचा वेगवेगळा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तसंही कमेंट करा। तुम्ही जे सांगतील त्या पद्धतीने आपण पुढे टाकूया की तुम्हाला लवकर शिकायचं असेल तर लवकरसाठी आपण सगळे व्हिडिओ एक साथ करू, आणि जर तुम्हाला वेगवेगळं करून शिकायचंय, टाइम देऊन शिकायचंय, कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहावं याच्यासाठी शिकायचंय तर प्रत्येक व्हिडिओ वेगवेगळा बनवा। कारण वेगवेगळा व्हिडिओ बनवल्याच्या नंतरून तुम्हाला त्याच्यामधले स्वतःचे डाऊट पण तुम्हाला त्याच्यामध्ये कळतील की माझं काय चुकतंय याच्यामध्ये। तर याच्यासाठी तर आता आपण सगळ्यात पहिलं फूल बनवून घेऊया। तर ते फूल कसं बनवायचं, कसं भरायचं हे मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवते। आणि इथून पुढूनचे सगळे व्हिडिओ हे जरदोशीवरच असणार आहेत, कारण जरदोशीचं हे काम प्रोफेशनल काम आहे, जेणेकरून तुम्हाला ते काम तुमच्या पुढच्या कामासाठी ते इतकं फायदेशीर आहे ना। मण्यांचं काम कोणीही करेल, पण जरदोशी तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे। जरदोशी जर तुम्हाला व्यवस्थित आली तर तुमचं एकदम प्रोफेशनल काम आलं याचा अर्थ। आणि ज्यावेळेस तुम्ही डोलीचं वगैरे वर्क करतील किंवा असे म्हणजे जरदोशीच्या याच्या भरपूर भरलेल्या पाकळ्यांचं वर्क असेल तर तुम्हाला त्यावेळेस ती अडचण येणार नाही। तर त्याच्यासाठी वेळ द्या, टाइम काढा। आणि परत सांगते की जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा प्लीज। तुमच्या कोणत्या रिलेटिव्ह मध्ये जर हे काम शिकायचं असेल तर त्यांना तुम्ही ते शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर चला सुरुवात करूया आपण जरदोशीचे फुलांचे प्रकार बघण्यासाठी। तर बघा, आता आपण जे फ्लावर लोडिंग भरणार आहे तर त्याच्यासाठी आपण पहिला फ्लावर बनवून घेऊया। छोटं बारीक झालं तर ॲडजस्ट करून घ्या। ते बघा, या पद्धतीने आपण हे फ्लावरचं लोडिंग करून घेतलेलं आहे। तर सर्वात पहिला आपण याला काय करणार आहेत, तर आपण 423 नंबर जरी घेतलेले आहे आणि त्याची पहिला आउटलाईन करून घेतील।
आउटलाईन बघा आपण सर्वात पहिली करून घेतील. तर हे बघा, या पद्धतीने आपण आता काय करतील, पूर्ण जे फूल आहे त्याला आपण आउटलाईन करून घेतील. आउटलाईनला जरी तुम्ही तुम्हाला जी सुटेबल असेल ती वापरू शकता, कारण 423 नंबर जरीच्या व्यतिरिक्त अजून वेगवेगळ्या जरी पण येतात जे थोड्याशा बारीक वगैरे असतात, तर त्या पण तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता. तुम्ही सिल्क धागा यूज करू शकता. तुम्हाला जे आवडेल किंवा एखाद्या याचं कॉन्ट्रास्ट करून तुम्हाला आउटलाईन करायची असेल तर ते पण तुम्ही करू शकता. जसं आता आपण याच्यामध्ये जी टाकणारी जरदोशी आहे ती कशी गोल्डन कलरचीच आपण घेतील, पण जरदोशीमध्ये पण तुम्हाला वेगवेगळे कलर मिळतात. जसं तुमच्या साडी आणि ब्लाऊजला कॉम्बिनेशन करून तुम्ही ते कलर करू शकता, किंवा गोल्डन तर रेग्युलर यूजसाठी तर आहेच तो. तर याच पद्धतीने बघा आता आपली ही पूर्ण आउटलाईन करून झालेली आहे. आता इथे आपण पहिला गाठ मारून घेऊया आणि हा 423 नंबर जरीचा आपला कट करून घेऊया. तर बघा, आता आपण हे जे फूल आहे ते भरण्यासाठी आपण ही प्लेनवाली जरदोशी घेतलेली आहे आणि नेहमीप्रमाणे हिला थोडंसं खेचून घ्यायचं आहे बघा. आणि खेचून घेतल्याच्या नंतरून आपली जेवढी पाकळी आहे त्या पाकळीला किती अंतर लागते तेवढं करून ते कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला किती अंतराची जरदोशी लागते तेवढी घ्यायची आणि ती त्या हिशोबाने कट करून घ्यायची. तर हे बघा, हे आपण हे कट करून घेतली बघा ही आता जरदोशी. आता मी हे जे पण फुलाचं काम करणार आहे तर त्याच्यासाठी मी भर देण्यासाठी नक्षी यूज करते. मला स्वतःला नक्षी आवडते खाली भर द्यायला, तर त्याच्यामुळे मी नक्षी यूज करते. तुम्ही सेम जरदोशी जरी भर दिली तरी काही प्रॉब्लेम नाही. आता मी इथे बघा हे पहिला अगोदर एक पाकळीमध्ये भर देते. इथे आपण गाठ मारून घेऊया. आता ह्याच पद्धतीने आपण पूर्ण सर्व पाकळ्यांमध्ये ही जी आहे नक्षी ती लावून घ्यायची. जर कमी पडली नक्षी लावताना तर तुम्ही एक एक्स्ट्रा तुकडा घेऊन पण ते करू शकता.
तर हे बघा आपण कसं सर्व पाकळ्यांमध्ये ही नक्षी लावून घेतली. आता इथे आपण शेवटची गाठ मारून घेऊया. आता ही गाठ मारल्याच्या नंतरून बघा आपल्याला आता हे भरून घ्यायचे पाकळी. तर पाकळी भरण्यासाठी मी काय केली, हे आपण छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. आपली जी प्लेन जरदोशी आहे त्याची, तर ते तुकडे उचलले आपण, मधून सुरुवात केली. बरोबर मधून सुरुवात केल्याच्या नंतरून मी एक टाका बघा बरोबर मिडलला काढला, एक छोटा टाका काढला आणि त्याच्या बाजूला एक दुसरा टाका काढला. या पद्धतीने परत दुसरा टाका घेतला, पुढे गेले, एक त्याच्या पुढे छोटा टाका, बाजूला एक दुसरा टाका, परत सेम छोटा टाका आणि बाजूला एक दुसरा टाका. या पद्धतीने आपण ही जरदोशी या पाकळीमध्ये भरून घेणार आहेत. हे बघा या पद्धतीने इथे पण हे बघा. आता इथे आपलं काम संपत असेल तर ठीक आहे. जर तुम्हाला असं वाटेल की एखादा छोटा अजून जात असेल जरदोशीचा तुकडा तर तोही तुम्ही टाकू शकता. आता मला असं वाटतं की इथे माझा थोडासा गॅप आहे, तर तो गॅप मी भरून काढण्यासाठी एक छोटा तुकडा घेतला आणि या पद्धतीने ही पूर्ण पाकळी आपण बघा कंप्लीट करून घेतली एक बाजूची. आता आपण दुसरी बाजू करून घेणार आहे. तर दुसरी बाजू करण्यासाठी पण आपण काय करतील, सेम परत एक टाका टाकला, त्याच्या पुढे एक छोटा टाका, बाजूला एक टाका, परत जरदोशी टाकून घ्यायचे, परत बाजूला एक टाका, पुढे परत बाजूला, परत पुढे परत बाजूला. आणि आता आपण इथे गाठ मारून घेतील. तर हे बघा ही आपली फुलामधली एक पूर्ण पाकळी भरून झालेली आहे. आता जर तुम्हाला अजून याच्यामध्ये काय वेगळं करायचं असेल तर तुम्ही इथे प्लेन जरदोशी टाकू शकता, त्याच्यानंतरून इथं नक्षी टाकू शकता, परत प्लेन, परत नक्षी, परत प्लेन. तर या पद्धतीने, पण त्याच्यासाठी तुमच्याकडे इक्वली हे असणं गरजेचं आहे. म्हणजे 6 पाकळ्यांचं तुमचं फुल असणं गरजेचं आहे. कारण 5 पाकळ्या असेल तर तुमचं थोडंसं ते बरोबर येणार नाही. कारण इथे प्लेन टाकली, इथे नक्षी, परत प्लेन, परत नक्षी, परत प्लेन, मग प्लेनच्या प्लेन बाजूला येणार ना. तर त्याच्यासाठी एकतर पाकळ्या 4 तरी ठेवा, नाही तर 6 तरी बनवा. तर या पद्धतीने तुम्ही हे फुल बनवू शकता. आता आपण हे पूर्ण फुल कंप्लीट करून घेऊया. खूप सुंदर असं हे फूल दिसून येतं आणि जरदोशीचं काम तर एक नंबरच असतं. तर त्याच्यामुळे हळूहळू अशी तुम्ही प्रॅक्टिस करा घरी बसल्या. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि लाईक करा आणि तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये पण शेअर करा की जेणेकरून कोणाला आवड असेल हे काम शिकण्याची तर त्यांना घर बसल्या हे काम शिकता यावं. तर आता या पद्धतीने बघा आपण हे पूर्ण फूल भरून घेणार आहेत. हे लास्ट इथे गाठ. परत आपण तुकडे उचलून घेतील छोटे छोटे. एखादा तुकडा जर तुम्हाला असं वाटलं की तो छोटा पडत आहे तर त्याला काढून टाका. छोटे मोठे तुकडे टाकू नका, कारण छोटे मोठे तुकड्यांमुळे काय होतं तुमच्या पानाची फिनिशिंग पाकळ्यांची फिनिशिंग वेगळी येईल. तर त्याच्यासाठी म्हणून जेवढे एकसारखे तुकडे असतील तेवढं तुम्ही एकसारखेच तुकडे घ्या. कट करताना प्रत्येक तुकडा एकसारखाच येईल असं नाहीये. एखादा तुकडा छोटा झाला तर त्याला तुम्ही काढून टाका. आता याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल वेगवेगळे फ्लावर आणि जरदोशीचा वेगवेगळ्या ठिकाणी वापर कसा असतो तो.
तर हे बघा, हे आपलं इथे पण झालं. आता याच पद्धतीने आपण हे पूर्ण पाकळी भरून घेऊया आणि मी तुम्हाला दाखवते की हे मी कंप्लीट काम केल्याच्या नंतरून कसं दिसतंय ते. तर हे बघा, हे आपलं आता कंप्लीट हे फूल बनवून रेडी झालेलं आहे. हे बघा, हे आपलं जरदोशीपासून हे पूर्ण असं आपण हे फूल बनवून घेतलेलं आहे. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला अशाच वेगवेगळ्या प्रकारचे फुलं दाखवली जाणार आहे. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवतोय. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.